नवयुग मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवाला विशेष उत्साह दिसून येत आहे। उत्सवाच्या 5व्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि प्रतिभा मडवी यांनी येऊन देवीचं दर्शन घेतले। देवीच्या दर्शनानंतर त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि नवरात्र उत्सवाच्या उपक्रमांचं कौतुक केले। या दिवशी उत्तर भारतीय संघाच्या वतीने विशेष भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या भजन कार्यक्रमात विविध भक्तिगीतांच्या माध्यमातून देवीची स्तुती करण्यात आली। भक्तांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली आणि भजनाचा आनंद घेतला। उत्तर भारतीय संघाचा कार्यक्रम मंडळासाठी एक प्रमुख आकर्षण ठरला आहे। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंडळामध्ये धार्मिक कार्यक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जात आहे। नवयुग मित्र मंडळाने ठाण्यातील नागरिकांसाठी धार्मिक भावनेचा जागर करत विविध उपक्रम राबवले आहेत। मंडळाने नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सामाजिक उपक्रमांवरतीही लक्ष केंद्रित केलं असून महिला आणि मुलांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे। नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक तसेच भाजप ठाणे उपाध्यक्ष रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, मंडळाचे सरचिटणीस सागर आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव येथे साजरा होत आहे। गेले आज नवरात्र उत्सवाचा 5वा दिवस आहे। आज आपली 5वी माळ आहे। आज इथे उत्तर भारतीय समाजातर्फे रामचरित्र त्यांचा म्हणजे देवीची जागर असतो, तो जागरचा कार्यक्रम आहे। ती बघा की आता आमचे सर्व उत्तर भारतीय बांधव इथे जमा झालेले आहेत, हळूहळू जमा होत आहेत आणि आता थोड्या हा कार्यक्रम सुरुवात होत आहे। त्याच्यामध्ये 9 समाजाची लोक आता आम्हाला आले, बाकीचे समाज आम्हाला कंटिन्यू फोन करतात की आम्हाला पण घ्या। आमच्याकडे टाईम आणि वेळ कमी असल्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच तो प्रयत्न करू। एका दिवशी 2 समाजाला बोलवणार, त्याचं आपला पंजाबी समाज असेल, सिंधी समाज असेल, गुजराती समाज आहे, आपलं महाराष्ट्रीयन कल्चर आहे, आपले उत्तर भारतीय लोक, आपले उत्तर भारतीय जे आपले उत्तर भारतीय आहेत, असे विविध समाजाची लोक आपल्याला जे जोडले गेलेली आहेत। सिंधी समाज, उद्या सिंधी समाज तुम्ही बघाल तर उद्या सिंधी समाज खूप मोठा, ते लोक म्हणजे खूप मोठ्या संख्येने येणार। बंगाली समाज बघाल, त्यांच्यामध्ये 3-4 ग्रुप आहेत, ते सातत्याने फोन करतात। आम्ही सर्वांना एकत्र मिळून आज हे घेऊन चाललेलो आणि देवीची भक्ती म्हणून आम्ही एकत्र झालो। आमचा हाच प्रयत्न असतो मंडळाचा की सर्व एकत्र जोडले जावेत आणि सर्व समाज एक दुसऱ्याला घट्ट हात बांधून उभे राहावेत आणि देवीची भक्ती करावी आणि देवीकडे साखर घ्यावं की आमच्या देशातली कुठलेही असं जे दुर्घटना बोलतात ते येऊ नये, सुख समृद्धी आणि आनंदाला